नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. प्रकरण 61. गुरुसीस हेरा कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 26 ते 28. प्रथम 26वा दोहा ऐकूयात. कबीराई मुझे पड़ी अनिक करी करी भेद, हम राखे गुर आपने उनकी नो आदे. कबीराई मुझे पड़ी अनिक करी करी भेद, हम राखे गुर आपने उनकी नो आदे. अर्थ: कबीर म्हणतात की ही माया अनेक रूप धारण करून माझ्या समोर आली आहे, परंतु गुरूंनी आमचं रक्षण केलंय. गुरूंच्या शिकवणीमुळे माया शक्तिहीन झाली आहे आणि मीच तिला आदेश देऊ लागलोय. कबीर सद्गुरूंचा महिमा गातायत. जीवाला माया भुरळ घालून पुन्हा पुन्हा संसारात गोवते. धन, स्त्री, पुत्र, कन्या यांच्याविषयीचं ममत्व जीवाला विषयांशी बांधून घालतं. विषय प्राप्त झाले की तो आनंदी होतो, विषय मिळाले नाहीत की मग तो दुःखी होतो, हताश होतो, कधी क्रोधाविष्टही होतो. मग विषय प्राप्तीसाठी नाना मार्ग चोखाळू लागतो. विषय वासनांवर, काम क्रोधाधिकांवर विजय मिळवून पुढची वाटचाल करणं त्याला अशक्य होतं. अशा वेळी एक खरंच सद्गुरूच त्याला सहाय्य करतात, योग्य मार्ग दाखवतात, त्याला सार शब्दाचा उपदेश करतात. सद्गुरू कृपेने जीव या भवसागरातून पार होऊ शकतो. पूर्वी जो जीव मायेच्या अधीन झालेला होता, तोच जीव आता सद्गुरू कृपेनेच मायेला आपल्या स्वाधीन करू शकतो, ठेवू शकतो. त्यासाठी अर्थातच खरा सद्गुरू मिळणं आवश्यक आहे. ढोंगी गुरु आपल्याबरोबर शिष्याला देखील भवसागरात डुबवतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. अनेक रूपे घेऊनी माया आली मम सन्मुख, गुरुनी मजसी वाचविले होऊनी तिज सन्मुख. अनेक रूपे घेऊनी माया आली मम सन्मुख, गुरुनी मजसी वाचविले होऊनी तिज सन्मुख. पुढचा दोहा ऐकूयात 27वा. अटके भाल शरीर में तीर रहा है टूट, चुंबक बिना न निकले नहीं कोटि पठन को फूट. अटके भाल शरीर में तीर रहा है टूट, चुंबक बिना न निकले नहीं कोटि पठन को फूट. अर्थ: एकदा शरीरात भाल्याचं टोक घुसलं की ते बाहेर काढताच येत नाही. चुंबकाशिवाय ते निघतही नाही. लाखो साधारण दगड काहीही करू शकत नाहीत. पूर्वी युद्धात तलवारी, धनुष्यबाण, गदा, भाले, बर्ची लढण्यासाठी शस्त्र म्हणून वापरत असत. युद्धात शत्रूच्या भाल्याचं टोक शरीरात घुसलं तर ते आतच तुटून पडलं तर बाहेर काढणं अशक्य होतं. मग ते आतल्या आत टोचत राहतं, वेदना सहन करावी लागते. तसंच मनात शब्दांचे, विकारांचे, विचारांचे असे असंख्य बाण घुसलेले आहेत. ते दुसऱ्या कोणी फेकलेले नाहीयेत ना, तर आपणच आपल्यावर घाव घालून ते घेतलेले आहेत. ती भाल्याची टोक बाहेरून दिसत नाहीत, पण मनुष्याला आतल्या आत टोचत राहतात. वेदनांनी मनुष्य घायाळ होतो आणि मग
नाना विचारांभोवती मन गर 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 फिरत राहतं. हे विचार दूर करण्यासाठीच मनुष्य अनेक साधनांचा उपाय करतो. कधी मनशांतीसाठी तीर्थाटनाला जातो, कधी नाना व्रत करतो, कधी मुल्ला, मौलवी, गुरुबाजी करणारे भोंदू बाबा यांच्याकडे देखील जातो. आणि मग तो सांगतील म्हणजे ते गुरु सांगतील तो उपायही ते करतात. पण ह्या साधारण उपायांचा काहीही उपयोग होत नाही. त्या बाबतीत विवेकच चुंबकासारखं काम करतो. तिथे विवेकच हवा आणि तो सद्गुरूच शिकवतात. आणि म्हणूनच योग्य मार्ग दाखवण्यासाठी गुरुचीच आवश्यकता आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. भाला घुसला शरीरात काढता येईना, चुंबकाविना इतरांचा तो तिथे निभाव लागेना. भाला घुसला शरीरात काढता येईना, चुंबकाविना इतरांचा तो तिथे निभाव लागेना. पुढचा दोहा 28वा. गर्भयोगेश्वर गुरु बिना लागा हर कासे, कहे कबीर वैकुंठ से फेर दिया शुक दे. गर्भयोगेश्वर गुरु बिना लागा हर कासे, कहे कबीर वैकुंठ से फेर दिया शुक दे. अर्थ ऐकूयात. जन्मापासूनच योगेश्वर असून सुद्धा जर कोणी गुरु केला नाही तर शुकदेवांप्रमाणे वैकुंठातून परत यावं लागेल. गुरूंशिवाय ज्ञान नाही. जन्मतःच जरी कोणी ज्ञानी नसला तरी सुद्धा त्याने गुरूंकडून ज्ञान मिळवलंच पाहिजे. कबीरांनी गर्भ योगेश्वर अशा शुकदेवांचं उदाहरण दिलेलं आहे. शुकदेव 12 वर्ष आईच्या गर्भात राहिलेत. गर्भातच त्यांनी ज्ञान मिळवलं होतं. शुकदेव जन्मताच विरक्त आणि योगी. त्यांनी जनमेजयाला भागवत पुराण सांगितलंय. प्राथमिक शिक्षण त्यांनी आपले पिता वेदव्यास यांच्याकडून घेतलंय. परंतु आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी वेदव्यासांनी त्यांना राजा जनकाकडे पाठवलंय. जनकाने त्यांची सर्व प्रकारची नाना प्रकारे परीक्षा घेऊन ज्ञान दिलंय. तेव्हा गुरुशिवाय ज्ञान नाही. साकीतील फेर दिया हा शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे. वैकुंठाच्या दारातून त्यांना परत पाठवलेलं आहे. जन्मजात योग्यता, भक्ती, ज्ञान सगळं असूनही त्यांनी गुरु केला नव्हता. गुरु परंपरेचा शिक्का नव्हता. गुरुशिवाय मुक्ती नाही हा नियम ऋषी मुनी देवादिकांनाही लागू आहे. अशीही अनेक उदाहरणं देता येतील. ज्ञानदेव सुद्धा जन्मतः ज्ञानी, पण त्यांनी आपली निष्ठा निवृत्तीनाथांच्या चरणी वाहिलेली होती. नामदेव तर परमभक्त, स्वतः देव त्यांच्याशी बोलत असत. त्यामुळे त्यांना वाटायचं की आपल्याला गुरुची आवश्यकता काय आहे, नाहीच आहे. पण स्वतः पांडुरंगानेच त्यांना गुरु करण्यास सांगितलं आणि विसोबा खेचरांनी त्यांना गुरुपदेश दिला. गुरूंकडून ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे हेच कबीर या दोह्यात सांगतायत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. जन्मापासून योगेश्वर जरी करी हरीची सेवा, गुरुबिन नाही मोक्ष त्यासी पाही तू शुकदेवा. जन्मापासून योगेश्वर जरी करी हरीची सेवा, गुरुबिन नाही मोक्ष त्यासी पाही तू शुकदेवा.